हॅलो फ्रेंड्स, श्रुतीज किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त मॅगीची भेळ बनवणार आहोत। चला तर मग लगेचच सुरुवात करूया। मॅगी भेळ बनवण्यासाठी आपण या ठिकाणी 2 मॅगीचे पॅकेट्स घेतले आहेत। आता आपण मॅगीचा चांगला चुरा करून घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही एखाद्या जाडसर वस्तूचा वापर करा, ज्यामुळे हा चुरा लवकर होईल। असा आपल्याला पूर्ण याचा भुगा करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता आपला मॅगीचा छान चुरा झालेला आहे। आता आपण या ठिकाणी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये आपण थोडंसं बटर घालूया। आता आपण यामध्ये जे आपण मॅगीचा चुरा करून घेतलेला आहे ते टाकूया आणि याला चांगला लालसर रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत, जेणेकरून हे चांगले क्रिस्पी होतील। तुम्ही बघू शकता हे छान असे लालसर भाजले गेले आहेत, मस्त झालेत, क्रिस्पी झालेत। आता आपण यांना प्लेट मध्ये काढून घेऊया। आता आपण बाउल मध्ये ती मॅगी टाकूया। आणि यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकूया। थोडंसं यामध्ये चवीनुसार तिखट टाकूया, थोडंसं मीठ आणि जो आपला मॅगी मसाला आहे तो टाकूया आणि थोडंसं यामध्ये टोमॅटो केचप टाकूया। आता याला चांगलंसं मिक्स करून घेऊया। आणि आपण यामध्ये थोडीशी इमलीची चटणी घालणार आहोत। आणि याला चांगलं मिक्स करायचं आहे। ही छान अशी मिक्स झालेली आहे, तुम्ही बघू शकता। मस्त आपली मॅगी भेळ तयार आहे। फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी मॅगी भेळ तयार आहे। खूप टेस्टी लागते ही आणि खूप सोपी सुद्धा आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। सोबतच अशाच नवनवीन रेसिपीजसाठी श्रुतीज किचनला सबस्क्राइब करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की कळवा। भेटूया नव्या रेसिपी सोबत। धन्यवाद।